सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात 2 आमदार देशमुख उभे ठाकले आहेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा केल्यानंतर बुधवारी सायंकाळी 5 वाजता दुसरे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती जवळील श्री सिद्धरामेश्वर लीला या निवासस्थानी आमदार विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली। आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले। या दोन्ही आमदार देशमुखांमध्ये बराच वेळ बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने चाय पे चर्चा झाली। यावेळी डॉक्टर चंद्रगोंडा हविनाळे, हनुमंत कुलकर्णी, यतीन शहा, भीमाशंकर बबलेश्वर, राम जाधव, सर्जेराव पाटील, अमोल बिराजदार, संग्राम पाटील, राजू काकडे, विशाल जाधव हे उपस्थित होते। आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, आता ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आणि पक्ष संघटन वाढीसाठी महत्त्वाची असल्याने त्यांना ताकद देण्यासाठी मी आमदार सुभाष देशमुख यांच्या सोबत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी ज्या काही पॅनल झाले, काही पॅनल काँग्रेसला घेऊन आपले भारतीय जनता पक्षाचे काही नेते लोक गेले आणि बापूंनी जी काय आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे हाक दिलं की बाबा आपल्या पॅनलमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्त्यांना आपल्या संधी दिली जाईल आणि आता खरं तर ही वेळ आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढली आहे आणि त्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे आमचं कर्तव्य आहे। त्याप्रमाणे मी बापूंच्या बरोबर। तर आमदार सुभाष देशमुख म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे फायनल उभे असून आता आमच्यासोबत विजयकुमार देशमुख यांचीही ताकद आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी हे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले असे समजते, परंतु आम्हाला तसा काही निरोप नाही। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख होती। आज ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मालकांच्याकडे आलं होतं की बाबा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिलेली आहे, आपण भारतीय जनता पक्ष म्हणून लढत आहोत, आपण सगळ्यांनी मिळून लढावी। ते अध्यक्ष आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं मी तुमच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं अजून मला तरी काही निरोप नाही, नेतृत्व ठरवतील काय करायचं। आता ती वेळ बहुतेक संपलेली आहे आणि मला तुमच्या मार्फत निरोप द्यायची काही इच्छा नाही तशी यावेळी।